नर्मदे हर 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 नर्मदे। भगवान शंकराच्या तपाला बसल्यानंतर त्यांच्या कामामधून प्रकट झालेली अशी नर्मदा मैया सप्तकल्पापर्यंत अगदी अक्षयपणे तिचा प्रवाह चालू असतो। कुठल्याही कल्पामध्ये नर्मदा मैया नष्ट होत नाही आणि नर्मदा मैयाच्या सगळ्या भाविकांना घेऊन ती त्यांचा उद्धार करते। मार्कंडेय ऋषी मैयाच्या सोबत प्रत्येक कल्पामध्ये राहिलेले आहेत। त्यांनी मार्कंडेय ऋषींनी स्वतः नर्मदा मैयाची पहिली परिक्रमा केली आणि भगवान शंकराने कार्तिक स्वामींकडनं ते नर्मदेचं सगळे पुराण सांगितल्यानंतर ते पुराण मार्कंडेय ऋषींनी आपल्या सगळ्या भाविकांच्या समोर ठेवलं आणि मार्कंडेय ऋषींनी केलेली परिक्रमा आजच्या कलियुगामध्ये भाविक अत्यंत श्रद्धेने विश्वासाने आणि मैया आमच्या कुळाचा उद्धार करणार आहे, आमच्या पूर्वजांचा उद्धार करणार आहे ह्या भावनेने करत आहेत। परिक्रमा करणाऱ्या भाविकांची संख्या वाढत चाललेली आहे। नर्मदेच्या दोन्ही तटावर दक्षिण आणि उत्तर तटावर असलेल्या आश्रमांमध्ये परिक्रमावासींची उत्तम अशी व्यवस्था करून परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी आश्रमातले साधू संत सज्ज आहेत। असं एक अलौकिक घटना आहे। आपल्या सगळ्यांच्या भाविकांच्या जीवनामध्ये परमभाग्याने भाविक या परिक्रमेला येतो आणि परिक्रमा करताना ज्यांना शक्य असेल ते पायी येतात, ज्यांना शक्य असेल ते गाडीने येतात आणि परिक्रमा पूर्ण करून आपला आनंद घेतात। जीवनाचं सार्थक होण्यासाठी नर्मदा परिक्रमा अत्यंत आवश्यक आहे। प्रत्येक भाविकाने नर्मदा किनारी येऊन परिक्रमा करणं म्हणजे आपल्या जीवनाचं परमकल्याण करून घेण्यासारखं आहे। नर्मदा मैयाच्या दक्षिण तटावर पितरांचा उद्धार होतो, हिला पितृभूमी म्हटलं जातं आणि नर्मदा मैयाच्या उत्तर तट हे देवभूमी म्हटलं जातं। नर्मदा मैयाच्या दक्षिण आणि उत्तर तटावरती करोडो ऋषींनी आपल्या साधना केलेल्या आहेत। कित्येक ऋषी आजही साधनामग्न स्थितीमध्ये असल्याचं पाहायला मिळतं आणि ऋषींच्या आश्रमांमधली सेवा पाहिल्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीची गुरुकुल परंपरा कशी होती हेही लक्षात येतं। नर्मदेच्या दोन्ही तटावरती निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्गाशी समरस होत ज्यास आपण भाविक परिक्रमा करतो तर ती परिक्रमा करताना आपण नर्मदेशी एकरूप होताना शिवलोकाला कसं प्राप्त होऊ शकतो याची प्रत्येकाला अनुभूती मिळते। मुळात नर्मदा परिक्रमेसाठी चालताना एक पाऊल जे आपण टाकतो ते आपल्या आत्मकल्याणासाठी आत्मशुद्धीसाठी टाकलेलं असतं आणि त्यातून आपला हा जन्म कशासाठी याचं चिंतन आपल्यासाठीच होतं आणि आपल्याला ह्या जन्माचं सार्थक करून घेण्यासाठी नर्मदा माईच आपलं बोट धरून चालते आणि ती परिक्रमा करून घेते आहे हे आपल्याला जाणवतं। नर्मदा परिक्रमा करताना अद्भुत अविस्मरणीय अशा सगळ्या घटना घडतात आणि आजही भगवंताचं अस्तित्व आपल्या सगळ्यांना प्रकर्षाने कसं जाणवतं त्यासाठी भाविक नर्मदा परिक्रमेला अत्यंत श्रद्धेने येतात आणि परिक्रमा निष्ठेने पूर्ण करताना आपली ही परिक्रमा मैयाच करून घेते। नर्मदा माईची इच्छा असेल तरच परिक्रमा पूर्ण होते। अनेक जण परिक्रमेला येतात आणि परिक्रमा अर्धवट सोडून जाण्याची वेळ येते, तर त्यामुळे भाविकांनी निश्चय जर केला आणि माईची इच्छा असेल तर परिक्रमा ज्यावेळेस पूर्ण होते त्यावेळेस आपल्या सगळ्या पितरांचा उद्धार झाला, आपल्या कुटुंबातील सगळ्या पितरांचा, आपल्या धर्मपत्नीच्या कुटुंबातील पितरांचा आणि ऋणानुबंधी सगळ्या पितरांचा उद्धार करून देणारी अशी नर्मदा परिक्रमा पूर्ण होते। नर्मदेचे दोन्ही तट अतिशय पावन आहेत। येथील वेगवेगळी तीर्थ जे आहेत पाप विनाशक अशी तीर्थ आहेत, वेगवेगळी अत्यंत अद्भुत अशी ऊर्जा देणारी तीर्थ आहेत आणि कित्येक तीर्थ नर्मदेमध्ये गुप्त आहेत की जिथे फक्त देव दानवच पूजा करतात अशी ही गुप्त तीर्थ नर्मदाच्या जलामध्ये आहेत। नर्मदेची पात्र विस्तीर्ण आहेत आणि ज्या ठिकाणी नर्मदा मैया आपल्या 999 नद्यांना सामावून घेते, वेगवेगळी संगम तिथे आहेत। त्या संगमावरच्या स्नानाचं महत्त्व, नर्मदेच्या पाण्यात स्नानाचं महत्त्व, नर्मदेच्या केवळ जलाचं महत्त्व हे नर्मदा पुराणमध्ये विस्तीर्णपणे सांगितलेलं आहे। नर्मदा पुराण हे एकमेव पुराण आपल्या सगळ्या भाविकांना मानवांना सद्गती देणारं, पूर्वजांना मुक्त करून देणारं असं हा ग्रंथ आहे। जसं नर्मदा मैयाच्या दर्शनाने केवळ सगळे पाप विनाश होतात। एकमेव नदी नर्मदा मैया अशी आहे
की जिचं केवळ दर्शन घेतलं तरी सुद्धा माणूस पापमुक्त होतो आणि इतर नद्यांमध्ये स्नान करावं लागतं. नर्मदा माईच्या दर्शनाने इतका आनंद मिळतो. तसं नर्मदा माईचं जसं दर्शनाचा आनंद, तसं नर्मदा पुराण ह्या ग्रंथाच्याही दर्शनाने पापमुक्तीचा आनंद मिळतो. असं हे अद्भुत आणि अलौकिक शिवलोकाकडे घेऊन जाणारं ही घटना भगवान शिवाचे कृपाप्रसाद म्हणून आपल्या सगळ्यांना प्राप्त होते. आणि ही नर्मदा माईची कृपा, शिवाची कृपा आणि जे भाविक आहेत त्यांचा उद्धार करण्याचा सहज सोपा सोपान मार्ग आहे. नर्मदे